मॅच स्टार्ट करा लगेच. 24 चेंडू आणि विजयासाठी 42 धावसंख्येची गरज आहे. 24 चेंडू 42 धावा, 42 धावा 24 चेंडू. गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू अतिशय वेगवान किरण पवार साठी हा चेंडू होता. आतिश कोळंबे हा गोलंदाज सज्ज होतोय. हवे चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय आणि पहिली विकेट, गोल्डन विकेट जाते मैदानामध्ये किरण पवारच्या स्वरूपामध्ये. आणि 42 धावसंख्येचं टार्गेट पूर्ण करत असताना 0वर एक फलंदाज बाद. किरण पवार बाद झाला. आता प्रवीण जो फॉर्म मध्ये आहे सावळे संघाचा खेळाडू मैदानात जातोय. स्वतः संघ नायक मैदानात गेलाय. अतिश भन्नाट कामगिरी करतो आणि अतिश फिटनेस फार मोठा आहे. कारण अतिश सकाळी उठून जॉगिंग करतो आणि त्यानंतर त्याची फिटनेस तुम्ही पाहाल. कारण सकाळी आपण विचार केला तर बरेचसे जॉगिंग करतात. त्यामधला हाही खेळाडू आहे जो सकाळच्या सत्रामध्ये पहाटे जॉगिंग करून आपल्या दिवसाला सुरुवात करतो. तो आतिश गोलंदाजी मार्कवर आहे. आणि मॅच लगेच स्टार्ट करूया आपण. 2 चेंडू संपलेत. आता 22 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 42 धावसंख्येची गरज आहे. 22 चेंडू 42 धावा अशा समीकरण असेल. आणि फलंदाज प्रवीण मैदानात आहे. वेग, अतिशय वेगाच्या विरोधात करार्थनी खेळावा लागेल प्रवीण या फलंदाजाला. आणि चांदी संघाचा इतिहास आम्हाला सांगतोय की बिरदोल्याची मॅच होती, शेवटची स्पर्धा होती गेल्या वर्षी आणि भाजपा चषकामध्ये दांडी संघाला पराभूत करणारा हा संघ आहे. दांडी पालघर जिल्ह्यामधला एकमेव संघ. त्या संघाला पराभूत केलं होतं आणि यावेळेस 4 चेंडू डॉट पडतात आतिश या खेळाडूचे. आपल्यातून गोलंदाजी, भन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडे आणि त्या वेगाच्या विरोधात खेळण्यापासून अपयशी ठरतोय फलंदाज प्रवीण. काय कामगिरी आहे, भन्नाट कामगिरी आहे. आतिश कोळंबे गोलंदाजी मार्कवर आहे. योग्य टप्पा आणि फलंदाजाला मुवमेंट करून देत नाहीये अशी कामगिरी करतोय आतिश. चेंडूला सरळ केलाय, क्षेत्ररक्षक थोडस बंबल करतो, डायरेक्ट हिट करतोय हातामध्ये आणि प्रवीण नवीन बॅट्समन मैदानाच्या बाहेर. अकाउंट उघडलं नाहीये खऱ्या अर्थाने सावळे संघाचं, परंतु विकेटचं अकाउंट 2 ने उघडलंय. किरण पवार बाद झाला. या स्पर्धेमध्ये सर्वात फॉर्म असणारा प्रवीण सुद्धा आता बाद झाला. म्हणजे 2 गडी बाद झालेत आणि 0 या धावसंख्येवर. मेडन ओव्हर या
उंबरठ्यावर आहे हा गोलंदाज आतिश. मी मगाशी सांगितलं दांडीसारख्या संघाला त्यांनी मेगा फायनलमध्ये पराभूत केलं होतं. त्याचं काम म्हणजे आतिश आणि त्याच्या सहकार्यांनी केलेली गोलंदाजी अजूनही आम्हाला आठवते. 4 धावा दिल्या नव्हत्या शेवटच्या 6 चेंडूमध्ये आणि तोच गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर आहे. भन्नाट वेग गोलंदाजाकडे आणि वेगावर नियंत्रण करणारा गोलंदाज. मेडन षटक टाकण्याच्या उंबाट्यावर हा गोलंदाज उभा आहे. मेडन ओव्हर होती खऱ्या अर्थाने, परंतु चुकी घडते क्षेत्ररक्षकाकडनं आणि एक सिंगल बाईकच्या स्वरूपामध्ये मेडन ओव्हर वाचली.